नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. माझी 4.5 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. त्या निवडीच्या कालावधीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका वाईज शहरावाईज फिरून मी संघटना बांधणीचं काम चांगल्या प्रकारचं सुरू केलेलं होतं. परंतु 7 ते 8 दिवसापूर्वी माझी तब्येतीला थोडासा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे माझी प्रकृती मला साथ न देत असल्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यापूर्वी जी पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या आदेशान्वये जी जबाबदारी मला दिली होती ती पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. यापुढे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या शहरात आणि या तालुक्यात काम करणार आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर का मला नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी जर निवडणूक लढवायला सांगितली आणि मला प्रकृतीने जर साथ दिली तर मी ती निवडणूक नक्कीच लढवणार आहे. आणि जर पक्षाने विधानसभेची जरी जबाबदारी दिली भविष्यामध्ये आणि जर मला पक्षाने संमती दिली, महाविकास आघाडीमध्ये जर घटकांनी जर मला त्यांची संमती असेल आणि माझ्या प्रकृतीने जर साथ दिली तर भविष्यात तीही मी निवडणूक चांगल्या प्रकारे निवडू शकतो असे मी या प्रसंगी सांगतो. तसंच 2019मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी शहरामध्ये सुमारे 10,500 मतदान हे मी या शहरामधून मला लोकांनी मतदारांनी मला दिलं होतं. समोरची जे विरोधक होते त्यावेळी त्यांना 17,500 मतदान मिळालं होतं. जी 2019ची निवडणूक झाली त्यावेळा 32 नगरसेवक हे माझ्या विरोधात होते. मी एकमेव नगरसेवक, तो पण विधानसभेचा उमेदवार. तेव्हा मला सुमारे 10,500चं चांगल्या प्रकारचं या शहरवासियाने मला चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे. आज त्यांना 17,500 जे मिळालेलं आहे ते 32 नगरसेवकांचं मतदान आहे. म्हणजे याप्रमाणे जर विचार करायला गेला तर राष्ट्रवादीचं मताधिक्य या शहरामध्ये चांगल्या प्रकारात दिसून येतं. 2019लाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रतिकूल परिस्थिती नव्हती. आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदाधिकारी कार्यकर्त्याचं अभाव होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं आणि माझे वैयक्तिक हितसंबंध जे शहरामध्ये आहेत आणि तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे मला 31,000चा पल्ला गाठता आला. भविष्यात जी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडीचे घटक बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे जो गट आहे शिवसेना, ते आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार आहे. माझी या पत्रकार परिषदेद्वारे आज पक्षाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत, खासदार आहेत, यांना देखील विनंती आहे की समजा उद्या मी राष्ट्रवादीकडून समजा उमेदवारी मागितली तर आपण पण महाविकास आघाडीचे आपण घटक आहात त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे तुम्ही ह्यामध्ये निर्णय घ्यावा व ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि भविष्यात मी या जिल्हाध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असता तरी मी भविष्यात राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. धन्यवाद.